मला आठवण करून द्यायची म्हणून फोन केलाय। तुम्ही आपले सगळे समाज बांधव येताय ना 3 तारखेच्या मोर्चाला? ठीक आहे, ओके, ठीक आहे। कसंही या पण मोर्चाला या। भेटू आपण 3 तारखेला आझाद मैदानावरती। ठेवू का फोन? काय बघा, एवढं सकाळपासून तुम्ही फोन करायला आलाय, काय विषय काय एवढे विशेष? अरे विशेष काय नाही, आपला कोळी समाज बांधवांचा मोर्चा आहे ना 3 तारखेला, त्याच्यासाठीच आपल्या सर्व समाज बांधवांना फोन करून घेतोय। 3 तारखेला आझाद मैदानावरती मोर्चा आहे, सर्वांची माहिती देण्यासाठी फोन करून घेतोय। आणि तसं दिवसभरात माझे फोनच चालू आहे प्रशांत। अहो काका, अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोर्चे आपल्या समाजाचे होतात। आता एवढं वर्ष आपण मोर्चे करतोय, आतापर्यंत काय झालं आपलं? नाही ना? अहो आपल्याला कोण विचारत पण नाही हो। होय, बरोबर आहे तुझं। आपल्याला कोण विचारत नाही म्हणून तर आपण मोर्चा काढतोय। आपल्या समाजावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण मोर्चा काढतोय। आणि तो साधा सुद्धा मोर्चा नाही, कुऱ्हाडी मोर्चा। समजलं? कुऱ्हाडी मोर्चा। कुऱ्हाडी मोर्चा? अहो काय उपयोग नाही कुऱ्हाडी मोर्चाचा। अहो तुम्ही कुऱ्हाडी मोर्चे करा किंवा तलवारी मोर्चे करा, काय उपयोग होणार नाही, कोण विचारणार नाही तुम्हाला। आणि तेही मुंबईमध्ये? काय वगैरे तुम्ही काय पण करताय बघा। वा प्रशांत वा, मांडलं रे तुला। म्हणजे काय, या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या घरात येतील आणि विचारतील तुम्हाला एसटी दाखले देऊ का, महादेव कोळी दाखले देऊ का, टोकरे कोळी देऊ का, मल्हार कोळी देऊ का, तुमच्या समाजावर काय अन्याय होतोय? अरे काय रे, आणि बाळ रडल्याशिवाय त्याची आईही दूध पाजत नाही। आपल्यावर होणारा अन्याय आपण जर या मंत्रिमंडळापुढे आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्या पुढे नाही मांडला तर आपल्याला न्याय कसं मिळणार सांग? 40 वर्ष आपला संघर्ष चालू आहे, नाही कळणार रे तुला। आणि कुणासाठी? हे तुझ्यासाठी चालू आहे, लक्षात ठेव। तुझ्या भविष्यासाठी चालू आहे, खरं आहे ना? मला तर असं वाटतंय तुझ्या बोलण्यामधून या समाजाचं खच्चीकरण होतंय, या समाजाचं मनोधैर्य कमी करण्याचं काम करतोयस तू। कालच तू छावा चित्रपट बघितलास ना? काय घेतलास त्यामधून तू? त्या छावा चित्रपटामधला गणोजी शिर्के होणार का कान्होजी शिर्के होणार? का छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेणार? ज्या राजानं आपल्यासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्या राजांचा आदर्श घेणार ना? मग तू तुझ्या समाजावरती जो अन्याय होतोय त्या समाजासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी तुलाही कुऱ्हाडी मोर्चाला यावं लागतंय। आम्ही तर येतोय, तूही ये। काय नाही जमलं तरी तू येऊन मोर्चामध्ये येऊन सामील हो। तुला जे जमतंय ते कर, पण समाजाचं मनोधैर्य खच्चीकरण होईल असं कोणताही शब्द वापरू नको।